या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे नसून तेली समाजात जन्मलेले तेली नसतात अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करून ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी सोलापुरातील कन्ना चौक येथे भाजपा युवा मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या वतीनं राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी बोलताना भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजुखाने यांनी काँग्रेस ही नेहमीच ओबीसी विरुद्ध राहिली असून देशाचा प्रधानमंत्री सामान्य तेली समाजातून झालेला काँग्रेसला पाहिलं जात नसल्यानं राहुल गांधींनी अशा पद्धतीनं ओबीसी विरोधी सूर आजच्या भाषणातून दाखवलाय। ओबीसी समाज नक्कीच या वक्तव्याची परतफेड येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दाखवून देईल व 2019 लोकसभेत 44 जागा आलेली काँग्रेसला 4 जागा देखील मिळणार नाहीत असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं। भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यतिराज होनमाने यांनी ओबीसी मोर्चाच्या वतीनं राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधींना देशाच्या पंतप्रधान मंत्री ओबीसी समाजाचा असलेलं रुचत नसल्यानं अशा पद्धतीची गरळ ते ओकत असल्याचं त्यांनी म्हटलंय। आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी जे बेताल वक्तव्य केलंय आणि हे नरेंद्र मोदीजींचा तर अपमान आहेच, त्याचबरोबर देशभरातील 50% जास्त असलेला जो ओबीसी समाज आहे, जो कष्टकरी आहे आणि ज्याचा भारताच्या जडणघडणीमध्ये मोठा योगदान आहे, अशा या ओबीसी समाजाचा त्यांनी जो अपमान केला आणि नरेंद्र मोदी हे तेली नाहीत अशा पद्धतीने बोलून त्यांची आणि काँग्रेसची ओबीसी बद्दलची त्याच्या मनाची घृणा आहे आणि जे रोष आहे ते एकंदरीत आज त्यांनी त्याच्या भाषणातून दाखवून दिलंय। मला तर राहुल गांधीला सांगायचं आहे की आज देशाचा पंतप्रधान एक सामान्य कुटुंबातला तेली समाजाचा झालाय, हे तुम्हाला कुठेतरी दुखतंय, कारण आजपर्यंत या गांधी घराण्याने या देशावर राज्य करून या देशाचं आजपर्यंत लुटमारी करण्याचं काम केलं आणि सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या राहुल गांधीला नरेंद्र मोदीजींसारखा एक सामान्य तेली कुटुंबातला ओबीसी समाजातला प्रधानमंत्री झालेला या ठिकाणी पावलं जात नाही, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करून त्यांचं जे ओबीसी समाजाच्या बाबतीतलं जे रोष आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पण मला त्या राहुल गांधीला आणि काँग्रेसला हेच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हा ओबीसी समाज आणि एकंदरीत पूर्ण बहुजन समाज त्या ठिकाणी या काँग्रेसच्या विरोधात जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवेल। 44च्या त्या ठिकाणी 4 जागा सुद्धा तुमची येणार नाहीत, ही तुमची स्थिती आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। ज्यांचं जगात लोकप्रियता असे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जातीबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये कन्ना चौक येथे राहुल गांधीच्या फोटोला चपला मारून त्यांचा निषेध केलेला आहे। राहुल गांधीला ज्या प्रकारे पप्पू म्हणून संबोधले जाते ते खऱ्याच अर्थाने आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। ओबीसी समाजाच्या विरोधात संपूर्णपणे काँग्रेस आहे, होती आणि राहणार हे राहुल गांधींनी आज त्याच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे नसून वेगळ्या समाजाचे आहेत, ओबीसी नाहीतच, अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी जे केलेलं आहे त्याचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि राहुल गांधींना येणाऱ्या काळात पंतप्रधान तर काय साधा खासदारही होऊ देणार नाही अशी मी ओबीसी समाजाकडनं ग्वाही देतो आणि ओबीसी समाजाकडून आज जे आंदोलन झालं असेच आंदोलन सगळ्या ओबीसी समाजाकडून व्हावे, या राहुल गांधीचा निषेध सगळीकडे व्हावे अशी मी देशवासियांना विनंती करतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।